नमस्कार. आज आपण मस्त अशी चटपटीत सुरमई फ्राय करतोय. तर त्यासाठी इथे मी ह्या पहा काही सुरमईच्या तुकड्या घेतलेल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर त्याला लावलेलं आहे चवीप्रमाणे मीठ, पाव टीस्पून हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 3 ते 4 चमचे कोकम आगळ घातलेला आहे. जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालू शकेल. आता हा मसाला आपल्याला तुकड्यांना व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. मॅरिनेट करून आपल्याला ह्या तुकड्या अर्धा ते पाऊण तासाकरता बाजूला ठेवून द्यायच्या आहेत. तर इथे हा मी मसाला व्यवस्थित असा तुकड्यांना लावून घेतला आणि अर्ध्या तासासाठी ह्या मॅरिनेट करून ठेवून दिल्या. तर आता अर्धा तास झालेला आहे. आता आपण ह्या तळूयात. तर तळण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा घेतलेला आहे. रवा घेतल्यामुळे छान अशा या तुकड्या तळल्यावर क्रिस्पी होतात. तर रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स केलं आणि छान अशा या तुकड्या यामध्ये अशा घोळवून घेतल्या. तवा तापत ठेवलेला आहे, तेल तापलेलं आहे आणि ह्या आता तुकड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर दोन्ही बाजूने अलटून पलटून छान अशा खरपूस मस्त अशा ह्या सुरमईच्या तुकड्या फ्राय करून झालेल्या आहेत. हे पहा, अशा तऱ्हेने मस्त अशा ह्या तुकड्या तळून घेतलेल्या आहेत आणि आपली ही सुरमई फ्राय झालेली आहे. ही पहा, मस्त अशी आपली ही तुकडी तळून झालेली आहे. राहिलेल्या तुकड्यासुद्धा अशाच तळून घेतल्या आणि मस्त अशी सुरमई फ्राय आपली झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करा. मस्त लागतात आणि अगदी चटपटीत होतात. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.